मला असं वाटतं की ज्या वेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. असा थेट हल्ला पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांनी पालकमंत्री अजित पवारांवर केलाय आणि त्यानंतर लगेचच अजितदादांनी देखील मागचा पुढचा विचार न करता मोहोळांना थेट उत्तर दिलं. एवढंच सांगायचंय, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा आठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचाही रेकॉर्ड काढा. तर त्यानंतर काहीच वेळात भाजपची सत्ता राहिलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. 9 वर्षात पार्किंग सुविधा विकसित केली गेली नाही. गाळे BRT रस्ता तयार असून सुद्धा वापरासाठी 9 वर्षात खुला केला गेला नाही. त्यामध्ये बेकायदा पार्किंग चालू आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग ऍप आणि ई सायकल ही दोन्ही प्रकल्पावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पत्रकार मित्रांनो उडाले. मधी कुत्र्याची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्याची, आणि त्याच्यामध्ये 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला. आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील 7,145 कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला. 71 लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी बिल अदा केली. आता तुम्ही मला सांगा, जर एवढं झालं होतं तर या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रे चावण्याची संख्या नागरिकांची 20,000 लोकांना कुत्री चावली. आणि मग नसबंदी गेलेली कुत्री गेलं कुठं? आणि कुठं पिल्ल काय झाली कुठं? तर आज दुसऱ्या दिवशी शनिवारी पुण्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अजितदादांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे, हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. असा इशारा रवींद्र चव्हाणांनी दिलाय. यावरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमधील पुण्यातील वाद किती टोकाला गेलाय हेच दिसतं. मात्र हा संघर्ष काही नवा नाही. पूर्वीपासूनच पुण्यात भाजप राष्ट्रवादी असा संघर्ष आहे. पाहुयात या संघर्षाचा इतिहास नेमका कसा आहे. पुण्याच्या राजकारणातील सध्याचे दादा म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीने 2007 ते 2017 या कालावधीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. 2017च्या निवडणुकीत मात्र मोदी लाटेत भाजपला 97 जागा मिळाल्या आणि महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. पुण्यासारखं मोठं शहर भाजपनं ताब्यात घेतलं. त्यावर पुढचं गणित अवलंबून होतं. पण राज्यात व केंद्रात सत्ता असूनही भाजपला पुण्यात मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवता आलं नाही. त्याचं कारण अजितदादा पवार हेच होते. कारण 2019 ते 22 या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. तर पुण्याचे पालकमंत्री देखील अजित पवारच होते. त्यावेळी महापौर होते मुरलीधर मोहोळ. त्यामुळे महापौर पद मिळूनही भाजपला पुण्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व गाजवता आलं नाही. त्यानंतर अजितदादा महायुतीमध्ये आले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, पालकमंत्रीही झाले. अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे अजितदादांचं पुण्यात वर्चस्व कायम आहे. पुढे लोकसभा निवडणुकीत महापौर मुरलीधर मोहोळ हेच खासदार झाले. पुण्यावर आपलं वर्चस्व राहावं म्हणून पहिल्यांदाच लोकसभेत आलेले मोहोळ थेट मंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालं. गृह आणि सहकार खात्याचा कारभार असलेल्या अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ यांना सहकार खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. शिवाय नागरी उड्डाण खात्याचेही ते राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भरभक्कम पाठिंबा असल्याने मोहोळ यांच्याकडे पुणे शहर भाजपचं नेतृत्व आलंय. मात्र राज्यासह पुण्यात
सहकारात आणि ग्रामीण भागात अजितदादांचा दबदबा आहे. त्यामुळे मोहोळ यांच्या माध्यमातून पुणे शहरासह जिल्ह्यात पवारांना शह देण्याचे मनसुबे भाजप नेतृत्वाने रचले. परंतु मंत्रीपद व पक्ष संघटनेतील मानाचं स्थान मिळूनही मोहोळांना दादांना शह देता आला नाही. मोहोळांनी दादांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही. ज्या सहकार क्षेत्राचे ते मंत्री आहेत त्या सहकारातही दादांचे पांते हलवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सहकारात दादांचाच दबदबा राहिला. तसेच पुणे जिल्ह्यातही काँग्रेससह इतर पक्षातील बलाढ्य नेत्यांना पक्षात घेऊनही दादांच्या वर्चस्वाला हादरा देण्यात मोहोळांना आणि अर्थातच भाजपला यश आलं नाही. सहकारानंतर अजित पवारांना शह देण्यासाठी मोहोळ यांनी क्रीडा क्षेत्रातही प्रवेश केला. महाराष्ट्र केसरी कुस्तीसह विविध स्पर्धांचं आयोजन करत क्रीडा क्षेत्रात बस्तान बसवलं. त्या जोरावर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मोहोळ यांनी अजितदादांच्या विरोधात शड्डू ठोकला. अजितदादांशी जवळीक असलेल्या संघटनेच्या सरचिटणीसावर आरोप करत जबरदस्त वातावरण निर्माण केलं. मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी थेट दादांनाच आव्हान दिल्याने एरवी कधी चर्चेत नसलेली निवडणूक अचानक राज्यव्यापी झाली. अखेरीस थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने ही निवडणूक अखेर बिनविरोध झाली. परंतु दादा अध्यक्ष झाले तर उपाध्यक्ष पदावर मोहोळांना समाधान मानावं लागलं. मोहोळ व दादा यांच्यातील दुसरा डावही या ठिकाणी दादांनीच जिंकला. त्यानंतर अजित पवार व मोहोळ यांच्यातील कुरघोडीचा तिसरा अंक नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत झाला. या निवडणुकीत मोहोळ यांच्याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु निवडणुकीत अजितदादांची सरशी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील 10 नगरपालिकांवर सत्ता मिळवली. याद्वारे दादा हेच जिल्ह्याचे कारभारी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. भाजपला 3 जागी यश मिळालं. सासवड, आळंदी व तळेगाव दाभाडे नगरपालिकेमधील यशात भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वामुळे हे यश मिळाल्याचे मानले जाते. एकंदरीत या तिसऱ्या अंकाचा पडदाही दादांनीच पाडला. तर आता नगरपालिकांनंतर पुन्हा महानगरपालिकेत मोहोळ व अजितदादांमध्ये चौथा सामना रंगणार आहे. सर्वच पक्ष वेगवेगळे लढले तर अजितदादांना फटका बसेल असं गणित भाजपचं होतं. परंतु पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला टक्कर देते. काँग्रेस व ठाकरे सेना एकत्र आले तर शिंदे सेना स्वतंत्र लढते. भाजपला येथील लढाई सोपी वाटत होती, परंतु अजित पवारांनी नाराज भाजपमधील काही जण आपल्या पक्षात घेतले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. काका पवारांसोबत अजितदादांनी युती करत तगडे उमेदवार देत भाजपला कडवं आव्हान उभं केलंय. त्यातून आता थेट युतीमधील 2 पक्षांमध्ये एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यामुळे प्रचारात 2 पक्षांमधील वाद शिगेला जाणार हे यातून स्पष्ट दिसतंय. पण पुण्यात अजितदादा वरचढ ठरणार की मुरली अण्णा मोहोळ हे 15 जानेवारीला मतदारच ठरवतील. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.